आहेत आणि अगदीच आपला प्रोटोकॉल स्पर्धेचा ठरलेला होता खरं म्हणायला गेलं तर. एकविरा टूर्स अँड ट्रॅव्हल्स अगदी आपण पाहतोय आमचे आकाश शिंगे ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी तुमच्यासाठी पुढील प्रवास जर काही तीर्थक्षेत्र धार्मिक किंवा अनेक पिकनिक जर असतील तर त्याच्यासाठी तुम्ही या फोर व्हीलर किंवा बससाठी नक्कीच संपर्क साधू शकता. आणि खास करून कोणत्या टीमला जर कधी बरेचसे असतात पॅकर असे स्पॉन्सर करतात गोवा ट्रिप एकविरा ट्रिप अशा वेळी तुम्ही आकाश शिंगेंशी जरूर संपर्क साधा कारण ते अगदी कमी दरामध्ये स्वस्तात तुम्हाला टूर्स अँड ट्रॅव्हलची सुविधा उपलब्ध करून जरूर देतील. चला बॅटर चला जाऊयात आपण मॅचकडे. हॅलो. रूप तुझे वंदिन्या साच शब्दांचे सजले मुखी तुझे नाम आले हात चरणांशी जुळले भक्ती तुझी करण्यात देवा आज सर्वांग स्फुरले. श्री गणेशाच्या चरणी सर्वोत्तम नतमस्तक होतं. हिंदवी स्वराज्याचे तीनही संस्थापक राजमाता जिजाऊ राजे शिवछत्रपती व राजे शंभू यांना मानाचा त्रिवार मुजरा. तमाम क्रीडा रसिकांची मान्यवरांची आयोजकांची आणि खेळाडूंची रजाबंदी समजून आजच्या या समालोचनाची सुरुवात करतोय. अर्थातच एकविरा क्रिकेट संघ कोलारे आयोजित स्वर्गीय आर्यन स्मृती चषक 2025 पर्व 7वे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि या पर्वा 7व्याची अंतिम रजनी आपल्या भेटीला जरूर आलेला आहे आणि ते सुपर 6 मधली थरार अद्यापपर्यंत आपण पाहिलेत आणि हा सुपर 6 मधला दुसरा थरार आपल्या भेटीला जरूर आला आहे. अगदी अष्टविनायक बिक्रे आणि त्याच्या विरोधात या ठिकाणी स्वर्गीय दिवा पाटील प्रतिष्ठान उंब्रोली टीम दोन्ही नामवंत टीम एकाच परिसरात. खरं म्हणायला गेलं तर फक्त डॅम मधला हकेचं अंतर आहे आणि एकीकडे जर तुम्ही पाहायला गेलं तर जसं संदीपजी गायकवाड म्हणाले की एका जिल्हा परिषदेमध्ये येणारे दोन्ही संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. जाऊया मॅचकडे. जशी मगाशी मैत्रीपूर्ण लढत झाली तशाच पद्धतीची लढत या ठिकाणी मैदानात जरूर पाहायला मिळेल. जाऊया मॅचकडे. टॉस जिंकला तो मात्र स्वर्गीय दिवा पाटील प्रतिष्ठान उमरोली टीमने आणि स्वीकारली ती मात्र पहिली बॅटिंग. गोलंदाजीला आमंत्रित केल्या अष्टविनायक बेकरी संघाला. पहिला बॉलर यावेळी उमेश पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी अगदी या सीझनमध्ये आपली बॅट मात्र सातत्यपूर्ण तलपत असताना आकाश लोंगलेच्या बॅटमधून डीप एक्स्ट्रा रिजनचा येतोय तो मात्र हा चौकार. अगदी महत्त्वपूर्ण जर खरोखर पाहायला गेलं तर या सीझनमध्ये सचिनजी शेंडे विकेट हॅट्रिक जर नोंदवली तर 1000 रुपये. सचिनजी शेंडे यांच्याकडून पारितोषिक लागलं गेलं आहे. या ठिकाणी जाऊया आपण मॅचकडे. नेक्स्ट बॉल उमेश ऑन फायर फुलर लेंथ आणि तिथे मात्र केलेली
चुकी पाहायला मिळणार का ते पाहूयात, कारण तिसऱ्या अंपायर या ठिकाणी रेफर केलं गेलंय आणि या ठिकाणी आपण पाहतोय चला तिसरे अंपायर आमच्या समवेत जोडले जातील. अगदी आपण पाहूयात काय होतंय. या बॉलवरती प्रश्नचिन्ह निर्माण केलाय. फर्स्ट टाईट चेक केली जाईल. अगदी पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. लेग अंपायर हरेश कराले मेन अंपायरच्या भूमिकेत. अगदी चेक केलं जाईल. यस, इट इज नो बॉल. फार मोठी चुकी उमेश कडून. नेरल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर अगदी आपण पाहतोय. चांगला फटका यावेळी जरूर आलाय. आकाश लोंगले आणि आकाश गायकर ही जोडी आपण मैदानात पाहतोय. आपण सातत्यपूर्ण म्हणतो ना की केटीसी जगताला पडलेलं गोड स्वप्न म्हणजे आकाश गायकर, आणि या ठिकाणी मात्र थोडी घाई जरूर झाली आहे. कलेक्शन चुकलं मी तर म्हणाल, आणि आकाश लोंगले या ठिकाणी जरूर वाचले गेलेत. डॉक्टर विवेकजी भगत, डॉक्टर दीपकजी सिंग यांचं सातत्यपूर्ण कौतुक करावं लागेल, कारण भले मोठ्या पारितोषिकांची खैरात या स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे. असं पारितोषिक आम्ही अद्यापपर्यंत तर कधी कोणत्या स्पर्धेमध्ये पाहिलं नव्हतं. सिंगल पाहायला मिळतीये. प्रयत्न चालू आहेत. अगदी पहिल्या बॉलवरती आकाश लोंगलेचा आलेला चौकार आपण अनुभवला आहे. तदनंतर एक थोडीशी चुकी नो बॉलच्या स्वरूपात तिसऱ्या बॉलवरती उमेशकडून झाली आणि त्याच्यावरती फ्री हिटचा फायदा घेत अगदी बॅटर आकाश गायकर कडून आला सुंदर चौकार. परंतु पुन्हा एकदा कमबॅक पाहायला मिळते उमेशच्या गोलंदाजाकडून. टोटल मात्र पोहोचले 11 आकड्यावरती. अजून या षटकाचा विचार करायला गेलं तर शेवटचा बॉल या ठिकाणी शिल्लक आहे. हवाई हल्ला जरूर चढवला आहे, परंतु क्षेत्ररक्षक किती तैनात आहे आणि गोल्डन विकेट. मी म्हटलं होतं की सुरुवातीला आकाश लोंगले या सीझनमध्ये फार बॅटिंगच्या स्वरूपात चालणारं एक कार्ड आहे आणि हे कार्ड आता मात्र थांबवलं गेलं आहे. अगदी मोठा झटका दिलाय तो मात्र स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोली टीमला. जे पर्व आपण पाहतोय आमचे दादा राहुलजी आजारे पुन्हा एकदा जॉईंट होतील. तसेच बेकरे ग्रामस्थ आणि त्याचबरोबर दिबा पाटील उमरोली वरून आलेले जे ग्रामस्थ आहेत, उमरोलीचे ग्रामस्थ, विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनापासून हार्दिक स्वागत. आणि जसं संदीपजी बोराडे सर आपण म्हणालात, आज श्री जयवंत हजारे साहेब, त्याचबरोबर आम्ही पाहतोय संदेशजी जोशी साहेब आणि त्याचबरोबर अनिलजी गायकवाड साहेब. आज खऱ्या अर्थाने संदेशजी हजारे यांचे जे खंदेश समर्थक आणि खरं साथीदार, जी A1 जोडी संदेश जोशी आणि संदेश हजारे पाहतोय, पण ही आमची जुनी जोडी आहे A1 जोडी, जी अनिल गायकवाड आणि JD अर्थात जयवंत हजारे. ही खऱ्या अर्थाने अनुभवातली दुसरी इनिंग चालू केली यांनी. एक इनिंग पूर्णत्वाला नेली आहे JD आणि अनिल सरांनी.
आणि ब्रेक पण आला. असो, बरोबर आहे, काही गोष्टी फार गरजेच्या आहेत. जाऊया मॅचकडे. अर्थातच पहिला झटका जरूर लागला आहे, तो मात्र उमरोली टीमला. उचलण्याचा प्रयत्न, घुटना टेकावर, तमाशा देख. कोण विसरेल खरं म्हणायला गेलं तर आकाश गायकरला. परंतु इथे गोलंदाजाचं मी कौतुक करेल, गजानन. श्री गणेशाचं हे नाव, परंतु आता मैदानात गजाननला चांगली भेदक गोलंदाजी करण्याचा अनुभव आहे आणि ती करण्याचा प्रयत्न पहिल्या बॉलवरती जरूर झाला आहे. मिस टाइम स्ट्रोक सध्या खेळत होते आकाश गायकर. आणि जरूर आता अनिल गायकवाड यांच्याकडे पाहिलं गेलं तर आज वाटतो मंत्रिमंडळात एखादा मंत्री शोभतील असे आमचे अनिल गायकवाड आहेत. आदरणीय नथुरामजी लदगे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती या. आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत नथुराम दादा लदगे आणि त्याच समेत सूरज दादा गुडविंदे या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. आपलं सुद्धा मनस्वी स्वागत. अरे बाबा, संदीप गायकवाड. पहिला बॉल डॉट, नंतर एकेरी स्वरूपातली धाव. मागचे दरवाजे या ठिकाणी उघडे ठेवले. अगदी महत्वपूर्ण विकेट या ठिकाणी प्राप्त होते. आजही लोंगले खरं म्हणायला गेलं तर संघाचे तारणारे सातत्यपूर्ण पाहायला मिळत असतात, परंतु यावेळी फार मोठी चुकी त्यांच्या माध्यमातून झाली. एक लेझी क्रिकेट आपण अनुभवतोय. मी म्हटलं होतं की उमेशने मैदानात थोड्याफार चुका जरूर केल्यात गोलंदाजीत, परंतु त्यानंतर अष्टविनायक बिक्रेट टीमने अगदी महत्त्वपूर्ण कंबर कसली आणि या ठिकाणी दाखवून दिले गजाननच्या गोलंदाजीवरती की विकेट कशा प्राप्त करायच्या असतात. न्यू बॅटर मैदानात दाखल होत आहेत अतुल लोंगले. पहिल्या षटकात विचार करायला गेला तर 11 धावा आल्या होत्या. द्वितीय षटकात 3 बॉलचा खेळ संपलाय आणि या ठिकाणी एकच धाव ही धावफलकावरती लागले गेले. म्हणजे टोटल अद्यापर्यंत 12 आकड्यावरती पाहायला मिळतीये. समीकरण थोडं आता विचित्र होत आहे. चांगला फटका बॅकफुटवरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी मात्र इथे सिंगल पाहायला मिळतीये. विचार विनिमय, महत्वपूर्ण लढती. कालची रजनी खरं म्हणायला गेलं तर कोण विसरेल, जिथे गेरसे टीम ज्याच्यावरती फार मोठं वाईल्ड कार्ड एंट्री लागली, तदनंतर बऱ्याच जणांनी निर्णय घेतला की गेरसे टीम या ठिकाणी टॉप 6 मध्ये दाखल होईल, परंतु त्यांना शेवटच्या क्षणी परतीचा प्रवास करायला भाग पडलाय. अगदी उमरोली टीम, अगदी आज हे फार वैशिष्ट्य आहे उमरोलीकरांचं की टॉप 6 मध्ये 2-2 टीम या ठिकाणी या स्पर्धेत दाखल झाल्यात. इथे फटका सजवला आकाश गायकरने. बॉल जाईल तो मात्र सीमारेखा पार, येतोय तो दणदणीत चौकार. कालच्या टीम मध्ये पाहिलं होतं खरं म्हणायला गेलं ना नितेश तळे, तुम्ही चर्चा जरूर रंगवत आहे, परंतु एकीकडे विचार करायला गेलं ना काय हर्षल लोंगलेची बॅटिंग झाली, त्यानंतर साई लोंगलेच्या बॅटमधून आलेला शेवटचा तो षटकार, अगदी गिरसे टीम ढवळी पडत टीमला परास्त करण्याची जी जिद्द, आणि त्यानंतर आपण पाहतोय की अगदी अगोदरच्या दुसऱ्या रजनीमध्ये जर विचार करायला गेलं तर स्वर्गीय दिवा पाटील प्रतिष्ठान उमरोली सुद्धा पाहायला मिळाले. आता जी लढत चालू आहे टॉप 6 मधली, टॉप 3 साठी लढत आहे, परंतु पाहूया सध्या तर मी म्हणेल अष्टविनायक बेकरी टीमने रोखलाय, कारण इथे चौकाराला चौकाराच्या मदतीने 17 धावा हे धावफलकावरती लागल्या गेल्यात. त्रिफलाची इथे सुद्धा विकेट गजानन सध्या मैदानात पाहायला मिळत आहेत, हवी होत आहेत. चौकार जरूर आकाश गायकरने लगावला. फार मोठी चुकी आकाश गायकरचे सध्या मैदानात पाहायला मिळते. अगदी ही स्पर्धा ज्याने आपल्या बॅटिंगने गाजून सोडले, आपल्या गोलंदाजीने वरचष्मा कायम ठेवलाय, तो आकाश गायकर हॅज टू डिपार्ट. विकेट नंबर 3 बॅक टू डगआउट.
तर वातावरण जसं बोलतं ना एकदम गरम आहे. आणि तसेच आमचे नरेंद्रदादा गोमारे आणि आकाशभाई शिंगे आज जबरदस्त ड्रेस कोड आम्ही यांचं पाहतोय. बबनजी हजारे बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. बाबांचे मनापासून हार्दिक स्वागत. क्या बात आहे आकाशभाई. काय आज छान 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 सर्व आपण पाहतोय. चांगला फटका यावेळी आपण पाहतोय. चांगली फिल्डिंग जबरदस्त मी तर म्हणेल. अगदी काटेकी टक्कर सध्या मैदानात चालू आहे. परंतु तेज रफ्तारमध्ये या 2 धावा जरूर कंप्लीट झाल्यात. पंचांकडे आपण पाहतोय. थर्ड अंपायर अगदी वेस्ट टाईट चेक केलं जाईल. जाऊया आपण. धावा तर कंप्लीट झाल्यात. भूषणजी डायरे आणि जयेशजी डायरे या ठिकाणी उपस्थित विनंती करतो आपण व्यासपीठावरती बसायचे. विजयजी गोमारे आपण पाहतो या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत. दोन्ही चेक केलं जातील. जाऊया आपण. अगदी चेक केलं जाईल. आपण पाहतोय. KTC लाईव्ह अजिंक्य पवार यांची संपूर्ण टीम, क्लॅरिटी आणि क्वालिटी यांचा संगम. यस, फेअर डिलिव्हरी, बॅटर सेम. चला, दिवा हायवे आणि माहुलगाव टीम दोन्ही टीमचे पॅकर आपणास विनंती, आपण टॉससाठी त्वरित या. कारण दोन्ही पॅकरला बोलवणं अपेक्षित आहे. चांगला फटका यावेळी मात्र अतुल उंगलीच्या माठ मधून येतोय. हा डी फाइन लेगचा चौकार. देल नरेंद्रदादा गोमारे यांनी बैलगाडा शर्यतीत केलेला हा नाद तो तुम्हाला आज या मैदानावरती जरूर पाहायला मिळेल. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने टोटल 23 या आकड्यावरती. अजूनही 3 बॉल शेष आहेत. गोलंदाजीला पराग. चांगला बॉल. अगदी यॉर्कर लाईन ब्लॉकल पद्धतीचा बॉल जरूर आहे, हाताळला गेलाय. समजण्यातून लोंगलेल थोडं अपयश जरूर आलाय. आणखी महत्त्वपूर्ण 2 बॉल असतील. 23 धावा धावफलकावरती आहे. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे.
फटका जरूर सजवलाय परंतु सीप मध्ये बॉल लँड झालाय. प्रयत्न करायचे होते या ठिकाणी आपण पाहतोय परंतु ती प्रयत्न झाले नाहीयेत. बहुतांशी ही धाव सुद्धा धावपळकावरती आली नसती. शेवटचा बॉल या ठिकाणी बाकी आहे. टोटल मात्र 24 या आकड्यावरती. जर इथे षटकार आला तर बहुतांशी 30 धावा म्हणजे 10ची सरासरी जरूर धावपळकावरती पाहायला मिळू शकते. परंतु जर इथे डॉट आला तर अष्टविनायक बेकरी संघ फार मजेत मी तर म्हणेल असू शकतो, कारण एक आव्हान त्यांच्यासाठी सोपं क्रिएट होईल. आदरणीय कुंदनदादा धोळे यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांना विनंती की आपण मंचावरती या. आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. चांगला फटका मी वक्तव्य जरूर केलं होतं परंतु या क्षणी काय घडलंय की अगदी इथे प्रशांत आहे बॉल खाली आणि आले ती मात्र विकेट. जबरदस्त, कारण मी मगाशीच म्हटलं होतं की जर षटकार आला तर 30 10ची सरासरी असेल आणि डॉट आला तर या ठिकाणी अष्टविनायक बेकरी टीमसाठी अगदी सोपं आव्हान. चला डीजे मास्टर एक सुंदर सॉन्ग या ठिकाणी होऊन जाऊ द्या. आगवे आणि माहुलगाव टीम दोन्ही टीमचे कॅप्टन
आदरणीय कुमारदादा कराले यांना विनंती की आपण मंचावरती या. आपलं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत. कुमारजी कराले सर या आपण. आयोजकांच्या वतीने आपल्याला कॉल आहे. अठरा बॉल आणि 25 धावसंख्येची आवश्यकता आहे. फार चांगला बॉलिंग अटॅक अष्टविनायक बेकरी टीमकडून पाहायला मिळाला आहे. तितकीच थोडीशी मी तर म्हणेल कुमकुवत बॅटिंग लाईन स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोले टीमकडून पाहायला मिळाली आहे. परंतु या ठिकाणी तुम्ही विचार करायला गेलात तर अगदी आता गोलंदाजीत एक सातत्यपूर्ण वरचष्मा असतो तो उमरोले टीमचा. परंतु पाहूया काय घडतंय मैदानात. सलामीची जोडी मैदानात अगदी धडाडीचं नेतृत्व अगदी अनुभवी बॅटर स्टेजच्या समोर सर्वांनी बाजूला होणार. अनिल दादा घ्या सर्वांना बाजूला घ्या प्लीज. जयवंत दादा या सर्वांनी या. क्या बात आहे. जबरदस्त संदीप गायकवाड मॅच मध्ये पहिल्याच बॉलवरती ट्विस्ट क्रिएट केलाय. आकाश गायकर चांगली गोलंदाजी करत असताना एक चांगली फिल्डिंग आपण पाहतोय. मी म्हटलं होतं धडाडीचा अनुभवी बॅटर सोमेश्वर मसने हॅज टू डिफार्ट. दुकान खुली नहीं, कर्फ्यू लग गया. पहिला झटका. कमान डीजे. आकाश गायकरला जबरदस्त आपण पाहतोय. जर आकाश गायकरने या मॅचला युटर्न दिला बहुतांशी जर षटक मेडन आलं किंवा काही इकॉनॉमिकल गोलंदाजी सध्या मैदानात त्याने प्रस्थापित केली तर मात्र थोडं आव्हान कठीण होऊ शकतं अष्टविनायक बेकरी टीमसाठी. सोमेश्वर मसने हॅज टू डिपार्ट झाल्याच्यानंतर नवीन कराराची वर्णी या ठिकाणी मैदानात पाहायला मिळाली. इथे सिंगल पाहायला मिळतीये. सिंगल धावसंख्येचा श्री गणेशा जरूर पाहतोय आपण. इथे फिंगर ऑफ झालाय. नवीन करालेला सुद्धा मैदानातून परतावं लागेल. वन मोर विकेट डाऊन. अगदी मी तर म्हणेल इकॉनॉमिकल नव्हे तर सगळ्यात बेस्ट ओव्हर मैदानात प्राप्त करतोय आकाश गायकर अद्यापपर्यंत तरी. आकाश गायकर फार चांगली गोलंदाजी सध्या मैदानात प्रस्थापित करतोय. विकेट तर प्राप्त केलंय. बॅटिंग लाईनचा जर तुम्ही विचार करायला गेलं सिंगल पाहायला मिळाली आहे. 5 बॉलचा खेळ संपलाय. 2 धावा आणि 2 महत्वपूर्ण विकेट या ठिकाणी प्राप्त केल्यात आकाश गायकरने. सोमेश्वर मसने रनआउट तर एलबीच्या स्वरूपात नवीन कराल.
फटका जरूर सजवला, यावेळी मात्र पुन्हा एकदा सिंगल जरूर पाहायला मिळते. चांगली फील्ड आणि इथे मात्र अतिघाई. एक धाव आली एका धावेच्या मदतीने पहिलं षटक या ठिकाणी संपलाय. 2 विकेटचं पतन आणि 3 धावा या धावफलकावरती. पहिलं षटक आपण पाहतोय या ठिकाणी लागलं गेलं. आदरणीय जयदादा कराल यांना विनंती की आपण सुद्धा मंचावरती या. आपलं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत. पहिलं षटक, त्याच्यानंतर 2 विकेट आणि 3 धावा या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाज अतुल लोंगले सध्या पाहायला मिळतोय. वाईटचा इशारा पहिल्याच बॉल वरती इथे दिशाहीन गोलंदाजी अतुल लोंगलेच्या माध्यमातून. चला जेडी सर जरा आतमध्ये या, आपण सर्वांना विनंती आतमध्ये या. चांगला फटका यावेळी मात्र बॅटरच्या बॅटमधून पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक रोहन चेंडूखाली येईल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी दुसरी धाव सुद्धा कंप्लीट झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकली 6 या आकड्यावरती. अगदी आता मात्र पुढची मॅच शो मॅच जरूर पाहायला मिळेल. आयोजक यंगस्टार आयोजक आणि सिनियर आयोजक यांच्यात मात्र मॅच पाहायला मिळेल. आणि यंगस्टर मध्ये भरती झालेली आहे. 1 शॉट. येस सर, थँक्यू. चला अजयजी डायरे, आपण असं विनंती जरा आपण या स्पर्धेचा टॉस करून घ्या. वाईटचा इशारा पुन्हा एकदा. इथे येतील 2 धावा. वाईट +1 अशा 2 धावा आणि वाईट +2 अशा 3 धावा धावफलकावरती येतील. चला शो मॅचचा रिझल्ट आपल्या समोर जरूर आलाय. इथे येतोय चौकार. आयोजक टीम तुम्हाला विनंती, आपण आतमध्ये चला. आपला सावला गोंधळ थोडा त्रासदायक ठरेल. चला आतमध्ये चला आपण. 13 धावा धावफलकावरती आहेत. बराचसा क्रिकेट अजून बाकी आहे. इथे डॉट आलाय. आणि जरूर 12 वर्षाखालीलच्या मुलांचा लक्की ड्रॉ आपल्या कोलारे गावातील, तो लक्की ड्रॉ आपण आज करून घेणार आहोत. प्रेक्षकांसाठी पण लक्की ड्रॉ असेल. प्रेक्षकांचाही लक्की ड्रॉ आपण या ठिकाणी पाहणार आहोत. चला चेक केलं जाईल लाईन.
इट्स नो बॉल. साईड लाईनचा नो अगदी आपण पाहतोय. धावसंख्या टोटल जाऊन पोहोचले अद्यापपर्यंत 'सिंगल जरूर पाहायला मिळतीये. एका धावेच्या मदतीने टोटल मात्र जाऊन पोहोचले 14 आकड्यावरती. 14 धावा धावफलकावरती आपण अनुभवतोय. 25 धावसंख्येचा पाठलाग आहे. सांघिक कोट्यातला आहे दुसरं षटक. चांगली फिल्डिंग सध्या पाहायला मिळतीये. धावसंख्या जाऊन पोहोचली 15 धावा धावफलकावरती आहे. अंपायर वेट जरा वेट राजेंद्र तांबा. त्या स्कोररचा इतका गोल होतोय तर त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम मध्ये येईल आता. अंकुश तुमच्या भावना समजू शकतो, मलाही कळत आहे, परंतु थोडं शांतता घ्या, सगळं क्लिअर होईल. सर ओव्हर कंप्लीट झाले का? जरूर आपण ज्यांच्या माध्यमातून पहिला अहवाल झेलसाठी जो ऑल वॉच आणि त्यानंतर कूलर पाहिला गेला ते म्हणजे आमचे सर्वांचे लाडके स्वर्गीय भाऊ अलगो इसालगे यांच्या स्मरणार्थ मंथन संतोष इसालगे यांच्या वतीने जे पारितोषिक होतं आणि मंथन यांचे वडील आता संतोषदादा इसालगे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. ऑफिशियल मी ओव्हर समाप्त नाही झालेली, एक बॉल बाकी आहे. क्लिअर करतो तुम्हाला. धावा 14 होतील. चला डिक्लेअर करतो मी. पहिला बॉल अतुल लोंगलेचा वाईट आला होता. तदनंतर 2 धावा टाकल्या होत्या, तिथे 1 शॉट आली. तर जरूर या ठिकाणी पाहतोय लेखक दिग्दर्शक म्हणून ज्यांनी सध्या आपण पाहतोय फिल्मी क्षेत्रामध्ये प्रफुल्लजी मोरे सर या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत या ठिकाणी करूया. पहिला बॉल वाईट आला होता. डिक्लेअर करतो, तुम्ही ऐका. पहिला बॉल वाईट आहे. दुसऱ्या बॉलवरती सिंगल आली. तिसरा बॉल वाईट आलाय, जिथे वाईट +2 होत्या तिथे 1 शॉट आली, म्हणजे इथे 2च धावा येतील. तदनंतर चौकार आला.
तदनंतर डॉट आला, तदनंतर नो आलाय, लाईनच्या बाहेर पिचिंग होती आणि नंतर पुढच्या दोन्ही बॉलवरती सिंगल सिंगल आले. चौकार सांगितलं ना आकाश. ती सिंगल आले ना दुसऱ्या बॉलवरती रोहन. माननीय सागर शेठ भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. मी सागर शेठ भोईर साहेबांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचे. दोन्ही संघांना विनंती असेल आपापल्या जागेवरती बसा. 12 प्लेयर आहेत तिथे. दोन्ही 12 प्लेयर जागृत पाहिजेत आणि दोन्ही संघाचा एक एक खेळाडू त्या ठिकाणी बोलवला ते क्लिअर केलं जाईल. म्हणून आम्ही नेहमीच सांगतोय 12 प्लेयर सज्जन आणि त्याच्याकडे मोबाईल नसताना सगळ्या गोष्टी पाहिजेत. लक्षात घ्या उमरोली संघ या ठिकाणी 15 धावा ऍड केल्या होत्या. एक चेंडू बाकी आहे आणि 14 धावा झाल्यात. ओके चालू करा. ओके जो क्लिअरिफिकेशन होता तो झालेला आहे. एक चेंडू बाकी आहे आणि 14 धावा झालेत. 15 धावा झाल्या होत्या त्यामुळे षटक संपलं होतं, परंतु तसं नाही. एक चेंडू बाकी आहे आणि 14 धावा आहेत. या षटकामध्ये 11 धावा आलेल्या आहेत. एकंदरीत तुम्हाला सांगतो एक वाईटची धाव, त्यानंतर एक सिंगल, त्यानंतर वाईट +1, वाईट प्लस म्हणजे ते एकूण 2 धावा, एकूण 4, नंतर आला चौकार 8, नंतर नो बॉलची एक 9 आणि नंतर 2 सिंगल, अशा 11 धावा आल्यात. तुमच्याकडून इशारा येणं बाकी आहे. वाईट प्लस किती धावा आल्यात? 2 धावा आहेत ना? मग ठीक आहे, मग 15 धावा होतील. ओके क्लिअर. रोहन लोंगलेने जी फिल्डिंग केली होती तिथे 1 शॉट होती. चला जाऊयात आता मॅच कडे. आता क्लिअर होईल सगळं. आदरणीय भरतदादा डायरे यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती की आपण मंचावरती या. आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत. जाऊया मॅच कडे. 15 धावा धावफलकावरती लागल्यात. चला हा चांगला फटका यावेळी जरूर आलाय. एक धाव तर बनली गेली, परंतु इतकी फार मोठी चुकी अगदी आकाश लोंगले कडून झाली आहे. दुसरी धाव या ठिकाणी कन्वर्ट केली गेली. फार मोठा निर्णय सध्या मैदानात. या 2 धावा 2 धावेच्या मदतीने टोटल मात्र पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 17 या आकड्यावरती. 25 धाव संख्येची गरज असताना 2 षटकात 17 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. येणारे 6 बॉल आणि आता गरज असेल ती मात्र 8 धावसंख्येची.
चला जाऊयात. अगदी 6 बॉल आणि गरज असेल ती 8 धावसंख्येची. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आकाश लोंगले आता पाहायला मिळतोय. सिंगल पाहायला मिळाले. सिंगल जरूर पाहतोय आपण. या सिंगलच्या मदतीने फार मोठी जमेची बाजू आहे. अगदी सामना कोण जिंकेल कोण हरेल याचं प्रत्युत्तर सध्या मैदानात पाहायला मिळतंय. काटेकी टक्कर, हाय व्होल्टेज ड्रामा, सुपर 3 साठी लढत चालू आहे. अगदी सुपर 6 मधल्या लढतींचा अनुभव आपण घेतोय. चांगला बॉल इथे आलाय. डॉट इथे डॉट आलाय. आणखी एक डॉट बॉल. चला तिसरे अंपायर कडे रेफर केलं जाईल. काल सुद्धा असंच पाहिलं होतं मला वाटतंय. कालच्या पद्धतीत असाच एक बॅटर बाद झाला होता. जोपर्यंत स्टंपिंग होत नव्हतं तोपर्यंत पॉपिंग क्रीज मध्ये होता. पॉपिंग क्रीज सोडली ना, क्षणाचा विलंब न करता या ठिकाणी कीपरने ती कामगिरी चोख बजावली होती. हरिओम शिंगे आपण यायचे. आपले परममित्र प्रदीपजी गायकवाड आपली या ठिकाणी वाट पाहतात. या आपण या ठिकाणी. बॅटर सेफ येते. बॉल डॉट असेल. 18 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. क्रुशल मोमेंटला मॅच आहे, त्यामुळे नक्कीच डीजे मास्टर तुम्हाला थोडं थांबवेलच. फार चांगल्या लढती या ठिकाणी आपण पाहतोय. 18 धावा धावफलकावरती अद्याप लागल्या गेलेल्या आहेत. इथे झील ड्रॉप झालाय. सिंगल पाहायला मिळतीये. मजा येते मॅच मध्ये मित्रांनो. जर ही मॅच आवडत असेल तर दोन्ही टीम साठी मोठ्या टाळ्या होऊन जाऊ द्यात. अगदी संघर्षमय लढत आहे. कोण जिंकेल कोण हरेल याचा एक आरसा समोर जरूर आलाय. इथे सिंगल आली आहे. एकोणीसावा. इथे डॉट आलाय. काय मॅच होते मित्रांनो. अगदी समीकरण बदलतंय. अगदी मी तर म्हणेल 6 बॉल मध्ये 8 ची आवश्यकता होती आणि हे समीकरण सांगत असताना अगदी 5 बॉल मध्ये 2 धावा खर्च केलेत आकाश लोंगलेने. शेवटचा बॉल शिल्लक आहे. ओ मिकी माऊस मागे या, मैदानाच्या आतमध्ये नाही तुमची एंट्री. जवळ एक बॉल शिल्लक आहे आणि 6 धावा संख्येची आवश्यकता. जोरदार टाळ्या मित्रांनो होऊन जाऊ द्या. सध्या या मॅच मधली हाय व्होल्टेज ड्राम्याची सुपर 6 मधली सुपर 3 साठी चालू असलेली लढत अगदी आपण पाहतोय. एक बॉल 6 ची गरज. इथे आलाय षटकार.